Today we will cover research. It is on the page number 10. It is on the page number 10. Research मध्ये काय म्हटलेलं आहे तर फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ. आता सर्क्युलर मोशनचे की जे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे पाहिले मागच्या पेजवर ते सुद्धा होऊ शकतात आणि डे टू डे लाईफ मध्ये शोधायचे आहे. तर आता जे पोटर्स असते पोटर्स व्हील्स की मातीचं काम करणारा कुंभाराचा पोटर्स व्हील त्याचे जे व्हील्स राहते इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन. सो मोशन ऑफ अ पोटर्स व्हील्स. मग आता मोशन ऑफ अ वॉशिंग मशीन मधलं जे काही आहे फॅन तर त्याचं मोशन कसं असेल दॅट इज ऑल्सो अ सर्क्युलर. देन तुमचा आवडीचा सर्वात महत्वाचा विषय किचेन. मग अशी बरोबर सर्क्युलर मॅनर्स मध्ये आपण खूप फिरवतात सगळेजण खेळतात. सो मोशन ऑफ अ किचेन अराउंड द फिंगर. मग मोशन ऑफ अ ब्लेड्स ऑफ अ फॅन वगैरे वगैरे असे खूप सारे एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की जे आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो. लक्षात ठेवायचे. आणि रोटेटिंग डिस्क पण ती फिरणारी असते. रोटेटिंग डिस्क असे असा आपण एक्झाम्पल इझिली सांगू शकतो. नाउ डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे तेव्हा त्याची वेलोसिटी डिटरमाइन करण्याची वेलोसिटीची डायरेक्शन डिटरमाइन करायची आहे. ते कशी करतात ते आपण बघू. सो द डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. टेक अ सर्क्युलर डिस्क घ्यायची आणि त्याच्यावर 5 रुपयाचा कॉइन ठेवायचा. कॉइन काय होईल थोड्या वेळाने तो फ्लाईज ऑफ होईल त्या डिस्कवर उडून जाईल. ओके तर बघू. टेक अ सर्क्युलर डिस्क अँड पुट अ 5 रुपीज कॉइन ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स एज. त्याची ज्या कडा आहे ज्या सर्क्युलर डिस्कच्या आहे त्याच्या कुठेतरी एखाद्या ठिकाणी 5 रुपयाचा कॉइन ठेवून द्यायचा. ओके मेक इट मूव अराउंड इट ॲक्सिस बाय पुटिंग अ पिन थ्रू इट. आणि मग त्या डिस्कच्या मदतीतून पिन टाकायची. मग त्याला बरोबर त्या ॲक्सिसच्या भोवती ती डिस्क फिरली पाहिजे अशा प्रकारची अरेंजमेंट करायची फिरवायची. देन व्हेन द डिस्क इज मूव्ड ॲट हायर स्पीड. जेव्हा मग आपण त्या डिस्क ओके रोटेटिंग डिस्कचा जर समजा आपण स्पीड जास्त केला जास्त स्पीडने जेव्हा मूव्ह होत असेल तर तेव्हा काय होईल तर कॉइन दॅट विल बी अ फ्लाय ऑफ. उडून जाईल कॉइन कारण त्या डिस्कवर राहणार नाही. मोशन आहे रोटेटिंग आहे. ओके आणि मग सर्क्युलर मॅनरमध्ये आहे तर मग तो काय कॉइन काय होईल हळूहळू पोझिशन बदलेल आणि मग जिथून ज्या पॉईंटवरून तो खाली पडेल तर जी डायरेक्शन असेल त्याला जसा टेंजेन्शियल लाईनमध्ये जाईल. करून पाहायचं सगळ्यांना समजेल. ओके when the disk is moved at a higher speed the coin will be thrown up as shown in the figure 1.11. आणि तिथे दाखवलेलं आहे की कॉइन फेकला गेलेला आहे आणि तो ज्या पॉइंटवरून फेकला गेला तिथून तो डिस्कला बरोबर टेंजेन्शियल लाईन मध्येच फेकल्या जाते परपेंडिक्युलर लाईन. बघू आपण. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन अप. आणि मग ती डायरेक्शन असेल टेंजेन्शियल दॅट इज परपेंडिक्युलर टू द रोटेटिंग डिस्क. Then repeat the action placing the coin at different points along the edge of the circle and observe the direction in which the coin is thrown out. मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून पाहायचं आणि प्रत्येक वेळेला डायरेक्शन नोट डाऊन करायची. तर the coin will be thrown off in the direction of the tangent which is a perpendicular to the radius of the disk. आता मग जर समजा रोटेटिंग डिस्क आहे ओके फिरून आलेली आहे इथे कॉइन आहे ओके म्हणजे कोणती की जस्ट अगोदरची पोझिशन हा फेकल्या जाण्याच्या अगोदरची आणि मग इथून काय होईल तर तो असा टेंजेन्शियल लाईन मध्येच म्हणजे परपेंडिक्युलर टू द रोटेटिंग डिस्क याच लाईन मध्ये तो फेकल्या जाईल जिथून हा डिस्क वरून फेकल्या जाते म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये जाईल इथून तो. So that is called as tangential line or that is perpendicular to the rotating disk.
याच डायरेक्शन मध्ये फेकल्या जाईल. ओके, सो the coin will be thrown up in the direction of the tangent which is perpendicular to the radius of a disc किंवा तो radius of disc ला perpendicular असेल त्याच डायरेक्शन मध्ये फेकल्या जाईल. Thus the direction in which it gets thrown up depends on its position at the moment of getting thrown up. आणि म्हणून त्याची जी डायरेक्शन असेल तर तो ज्या मोमेंटला फेकल्या जाते त्यावेळेची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनने तो फेकल्या जाईल. सो thus the direction in which it gets thrown up depends on its position of the moment of getting thrown up. It means that as the coin moves along the circular path, the direction of its motion is changing at every point. आणि मग आपण ते पाहिलेले आहे पण तरी याच्यावरून सुद्धा प्रूव्ह होते की प्रत्येक पॉइंटवर काय होत असते तर डायरेक्शन चेंज होत असते जेव्हा ऑब्जेक्ट मूव्ह होत असते अलॉंग द सर्क्युलर पाथ. सो इट मीन्स दॅट ॲज द कॉइन मूव्स अलॉंग द सर्क्युलर पाथ द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉइंट. दॅट व्हॉट यू हॅव टू रिमेंबर. मग पुढचं आहे आपलं सॉल्व एक्झाम्पल. तर याला आपण नेक्स्ट लेक्चर मध्येच कव्हर करू. सो आय विल स्टॉप हिअर. बाय.